बीडच्या माजलगावमधून सध्या एक धक्कादायक बातमी पुढे येते आहे। बीडच्या माजलगाव येथे रब्बी हंगाम 2024 मधील ॲड रामराव नाटकर कृषी निविष्ठा शासकीय खरेदी केंद्रामध्ये 139 व्यक्तींच्या नावे बनावट सातबारा वापरून 3930 क्विंटल ज्वारीची बोगस खरेदी करून तब्बल 1 करोड रुपयापेक्षा जास्त रुपयांची अफवा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। शासनासह शेतकऱ्यांची देखील मोठी यामध्ये फसवणूक करण्यात आलेली आहे। याच फसवणुकीवर पांडुरंग नाटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करून देखील याची दखल घेतली नाही। मात्र थेट आता ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। यामध्ये आता या केंद्रावर कारवाई करून या केंद्राची मान्यता रद्द करण्यात यावी असे नाटकर म्हणत आहेत। नेमकं काय म्हणतायत पाहूया। शासकीय ज्वारी खरेदी केंद्र चालू होतं रब्बी हंगाम 2023-24 मधलं। त्यामध्ये जे खरेदी केंद्र चालक आहेत त्यांनी 3930 क्विंटल बोगस ज्वारी बनावट सातबारा आधारे खरेदी केलेली आहे। त्याबद्दल मी DMO साहेब जे बीडचे आहेत त्यांना वारंवार तक्रार केली आहे। त्यानंतरही त्यांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही। सध्या ते केंद्र त्यांनी बंद केलेलं आहे। पण याची या ज्या संपूर्ण खरेदी आहे याची संपूर्ण चौकशी करून या संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी माझी त्यांना विनंती आहे। याआधी तुम्ही प्रशासनाला काही कळवलं होतं? हां, यांच्या या DMO साहेबांना आणि जिल्हाधिकारी महोदयांना मी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, तक्रार अर्ज केलेला आहे। या खरीप पिकामध्ये जवळपास किती रुपयांचा घोटाळा आहे? यामध्ये अंदाजे 1,40,40,00,000 रुपयांचा घोटाळा झालेला आहे। आता काय मागणी करतात? या संस्थेवरती गुन्हा नोंद व्हावा व संस्था ब्लॅकलिस्ट करण्यात यावी। काय संस्था आहे? कोणती संस्था? ॲडव्होकेट रामराव नाटकर कृषी निविष्ठा सहकारी संस्था। माझी मागणी हीच आहे की जोपर्यंत या संस्थेवर गुन्हा दाखल होत नाही किंवा ही संस्था ब्लॅकलिस्ट करण्यात येत नाही तोपर्यंत मी उपोषण माझं चालूच ठेवणार आहे।